कधीकधी आयुष्यात एकट्याने लढावे लागते। ही कथा एक अशा मुलाची आहे जो त्याच्या एकाकीपणाला त्याच्या ध्येयाकडे पुढे जाण्याच्या सुवर्ण संधीमध्ये बदलतो। एकेकाळी एका छोट्या गावात एक मुलगा राहत होता। त्याने खूप स्वप्न पाहिली आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची त्याला उत्कट इच्छा होती। पण त्याला न कोणी सोबत होता, न कोणी त्याला मार्गदर्शन करणारं होतं। त्याच्या कुटुंबातही त्याचे स्वप्ने समजून घेणारे कोणी नव्हते। त्यामुळे आपण एकटेपणाच्या साखळदंडात बंदिस्त आहोत आणि आपली स्वप्ने अधुरी राहतील असे त्याला वाटले। तरीही त्याने कठोर परिश्रम सुरूच ठेवले आणि आपला आत्मविश्वास व्यक्त केला। त्याच्या इच्छाशक्तीने आणि संघर्षाने त्याला योग्य दिशेने पुढे जाण्याचे बळ दिले। एके दिवशी त्याला त्याच्या गावाबाहेर एक लायब्ररी दिसली। तो आश्चर्यचकित झाला, कारण त्याने असे ठिकाण यापूर्वी पाहिले नव्हते। हळूच त्या वाचनालयाच्या दाराकडे पाऊल टाकले। तिथे गेल्यावर त्याने पुस्तकांमध्ये हरवलेले लोक पाहिले आणि तेथील शांतता आणि ज्ञानाचे वातावरण त्याला तृप्त करत होते। त्याची उत्कृष्टता ओळखून त्याने ग्रंथालयात वेळ घालवण्याचा निर्णय घेतला। हळूहळू त्यांनी लायब्ररीतील विविध पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि नव्या जगाचा शोध घ्यायला निघाला। जसजसे दिवस जात होते तसे तसे त्याचे ज्ञान वाढत गेले आणि त्याने चांगले लेखक आणि प्रेक्षक यांच्याशी संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली। यासोबतच त्यांनी लिहिण्याचेही ठरवले। त्याने अनेक लेख लिहिले, त्यापैकी त्याचा एक लेख प्रसिद्ध झाला आणि त्याला त्याचे लेखन कौशल्य जगासमोर दाखवण्याची संधी मिळाली। एकेकाळी एकटेपणाला अडथळा मानणारा हा मुलगा आता लोकांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनला आहे। लोक त्याला ओळखू लागले आणि मुलगा त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यात यशस्वी झाला। ही कथा आपल्याला हे शिकवते की एकटेपणाला सुवर्ण संधी बनवण्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे। आपला संयम, समर्पण आणि कठोर परिश्रम आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात।